नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद गेले 18 वर्ष इयत्ता 5वी ते 10वी चे ऑफलाईन क्लास घेत आहे आणि या माझ्या अनुभवातून हा चॅनल सुरू केला आहे ज्याचं नाव आहे एज्युट्रिक्स बाय विनोद सर। जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत गणित असेल, विज्ञान असेल, इंग्लिश असेल याचे तुम्हाला इंग्लिश मिक्स मराठी असे व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि माझ्या 18 वर्षांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे। आपल्या या YouTube चॅनलवरती जे व्हिडिओज अपलोड होतात त्याचं वेळापत्रक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। चॅनलवरती जे व्हिडिओज अपलोड होतात याचं वेळापत्रक बनवण्याचा हेतूही असाच आहे, कारण नियोजन असेल तरच आपण रिझल्ट काढू शकतो किंवा आपला रिझल्ट येऊ शकतो। मग आपल्या या YouTube चॅनलवरती देखील रोज सायंकाळी 7 वाजता व्हिडिओज अपलोड होतील। याच्यामध्ये इयत्ता 9वी चा मॅथ 1 चा व्हिडिओ हा सोमवारी येईल, म्हणजेच मंडेला येईल। इयत्ता 9वी मॅथ्स 2 चा व्हिडिओ हा मंगळवारी येईल। त्याचबरोबर वेनसडेला आपल्या या चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मोटिवेशनल व्हिडिओज येतील, त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज देखील येतील, ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये नक्कीच होणार आहे। तसेच गुरुवारी इयत्ता 10वी चा मॅथ्स 1 चा व्हिडिओ तुम्हाला रोज संध्याकाळी 7 वाजता पाहायला भेटेल। शुक्रवारी इयत्ता 10वी चा मॅथ्स 2 चा व्हिडिओ पाहायला भेटेल। सध्या आपण मॅथ्सचे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करतोय। तसेच दर रविवारी इतर वर्गाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर लाईव्ह Q&A सेशन देखील आपण याच्यावरती घेणार आहोत, ज्याचं अपडेशन तुम्हाला कळवलं जाईल या प्रत्येक व्हिडिओसाठी किंवा आपल्या लाईव्ह सेशनसाठी। वेळ आहे रोज संध्याकाळी 7 वाजताची आणि वेळ संध्याकाळी 7 वाजताची निवडण्याचा मेन हेतू हा आहे की तुम्ही दिवसभर शाळेमध्ये असता, तुमचे पालक देखील कामावरती असतात, संध्याकाळी तुम्हाला नक्कीच चांगले कंटेंट पाहायला मिळावेत म्हणून संध्याकाळी 7 वाजता रोज आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओज अपलोड होतील। बाळांनो, चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। जो आजचा व्हिडिओ होणार आहे बाळांनो तो एकदम खास होणार आहे, कारण मी माझ्या गेल्या 18 वर्षाच्या अनुभवातून गणित टीच करत असताना मुलांना कशा प्रकारे गणित समजेल याचा जास्त विचार केला गेला आणि त्याच विचारातून त्याच संशोधनातून काही ट्रिक्स निर्माण झाल्या, त्या मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो। याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की टीचर म्हणजे मी असेल किंवा इतर कोणतेही टीचर हे किती हुशार आहेत याला जास्त किंमत नसते, तर टीचरने शिकवलेलं त्या विद्यार्थ्याला किती समजतं हे खूप महत्त्वाचं असतं। तर याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना समजेल या हेतूने इयत्ता 10वी चा जो गणित विषय आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण एक 5 सोप्या पण प्रभावी अशा पद्धती इथं पाहणार आहोत। म्हणजे काय तर इयत्ता 10वी चा जो मॅथ सब्जेक्ट आहे याचा स्टडी कसा केला पाहिजे याच्यासाठीच्या 5 ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी फक्त 5 स्टेप सांगतो, याचं एक्सप्लेनेशन देखील मी पुढे करणार आहे। बघा या ठिकाणी पहिली स्टेप आहे स्टार्ट विथ इझी प्रॉब्लेम्स। सोप्यापासून सुरुवात करा। यूज ट्रिक्स अँड शॉर्टकट्स। स्टडी करत असताना शॉर्टकट आणि ट्रिक्सचा वापर करा। मेंटेन द मिस्टेक नोटबुक, म्हणजे काय तुम्ही ज्या चुका करतात त्या कुठेतरी नोट करून ठेवा किंवा लक्षात ठेवा। परफेक्ट टाइम ऑफ स्टडी, आता हा खूप महत्त्वाचा कंटेंट आहे बाळांनो। हा कंटेंट शिकण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, कारण मी याच्यामध्ये सांगणार आहे गणित या विषयासाठी कोणती अशी वेळ आहे जी गणितासाठी योग्य आहे आणि त्या वेळेत जर गणिताचा स्टडी केला तर तुम्हाला छानरित्या गणित समजतं। त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट आपल्याला समजावी तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओज पहा आणि आवडल्यावरती आपल्या मित्रांना देखील सांगा। आणि याच्यानंतरनं शेवटची स्टेप आहे प्रॅक्टिस सेट वाईज स्टडी करणे। म्हणजे काय तर सराव संचनुसार गणिताचा अभ्यास करायचा असतो बाळांनो। तुम्हाला अनेक युट्यूबर्स असतील, अनेक टीचर्स असतील, यांना ट्रिक्स देखील सांगितलेल्या असतील, परंतु तुम्हाला जाणवत असेल याच्यातल्या बऱ्याचशा टिप्स म्हणजे पद्धती या माझ्या संशोधनातून आल्यात आणि त्याचं मी पूर्णपणे एक्सप्लेनेशन तुम्हाला करणार आहे। तर आता आपण काय करूयात, प्रत्येक स्टेप्सवर डिटेल्समध्ये पाहूयात। प्रत्येक स्टेप बद्दल आपण डिटेल्समध्ये पाहूयात की कसा त्याचा विचार करायचा आणि कसा आपण त्याच्यानुसार चेंजेस करायचं। तर पहिली जी स्टेप्स होती बाळांनो तुम्ही पाहिली की ज्याच्यामध्ये मी दिलं होतं स्टार्ट विथ इझी प्रॉब्लेम्स। म्हणजे काय तर तुमची स्टडी जो आहे ना गणिताचा तो सोप्यापासून सुरुवात करा। म्हणजे एका पाठामध्ये 4 प्रॅक्टिस सेट असतील, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा प्रॅक्टिस सेट आहे।
तर तुम्ही काय करायचं बाळांनो, या ठिकाणी सोप्पा जो आहे तो ठरवायचा. सोप्पा, मध्यम, अवघड आणि अति अवघड असं काहीतरी ठरवलं तुम्ही. तुमच्या यानं तुम्हाला स्टडी झाल्यावरती लक्षात येतं. तर जिथं सोप्पा पार्ट आहे तो अगोदर करायचा, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सोप्यापासून तुमची सुरुवात झाली पाहिजे. त्याचं रिझन असं असतं बाळांनो, जर का आपण सोप्पा स्टडी कंप्लीट केला तर आपल्याला गॅरंटी येते माझा एक प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला आहे, याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो. म्हणजे काय, तर या 4 प्रॅक्टिस सेटपैकी माझे 2 प्रॅक्टिस सेट चांगले झालेत असा जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला, तर माझे फक्त 2 राहिलेत. मग त्याच्यातून पण हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यामुळे स्टडीचं स्पीड वाढतं, आवड पण निर्माण होते. तर आशा करतो नक्कीच तुम्ही आजपासून यानुसार स्टडी करायला सुरुवात कराल. दुसरी जी आपली मेथड्स होती किंवा पद्धत होती ती आहे यूज ट्रिक्स अँड शॉर्टकट्स टू सेव्ह टाइम. तुम्हाला जर वाटत असेल आपला वेळ वाचावा, तर तुम्हाला काय करावं लागणार बाळांनो, जास्तीत जास्त ट्रिक्सचा वापर करावा लागेल, त्याचबरोबर शॉर्टकटचा देखील वापर करावा लागेल. आता शॉर्टकट्स म्हणजे काय, तर गणित लिहिताना नाही शॉर्टकट वापरायचं बाळांनो, स्टडी करताना शॉर्टकट वापरायचे. म्हणजे तुम्हाला काही टीचर्सने ट्रिक्स दिले असतील त्या लक्षात ठेवावं लागतील. बघा बाळांनो, मी चॅनलला हे नाव ठेवण्याच्या पाठीमागं मेन हेतूच हा होता की माझ्याकडे ज्या संशोधनातून निर्माण झालेल्या ट्रिक्स आहेत, शिक्षणासंबंधीच्या ट्रिक्स आहेत, त्या माझ्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात, जेणेकरून त्यांना देखील प्रगती करता यावी. मग तुमच्या लक्षात येत असेल बाळांनो ट्रिक्स किती महत्त्वाच्या आहेत. हर एक प्रॅक्टिस सेट असेल, हर एक कंटेंट असेल, त्याच्यामध्ये मी ट्रिक्स हे देतच असतो आणि त्या ट्रिक्सचा तुम्हाला 100% वापर होणार. त्याचबरोबर शॉर्टकट्स म्हणजे काय, तर आपण ते गणित असेल, एक्झाम्पल असेल, ते चांगल्या रीतीने कसं ध्यानात ठेवायचं याच्यासाठीचे शॉर्टकट्स काय बनवा, त्या नोट करून ठेवा, त्याची नोंद ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येईल स्टडी करताना. म्हणजे काय, तर आपण ट्रिक्स वापरणार, त्याच्यामुळे आपल्यामध्ये जलद सोडवण्याची कला प्राप्त होते. बघा, ट्रिक्स वापरली की आपण जे एक्झाम्पल्स आहेत ते फास्ट सोडवण्यासाठी कला शिकत असतो. आता ही कला कधी जमते बाळांनो, तर जर तुमचं बेसिक मॅथ्स कंप्लीट असेल तरच तुम्हाला जलद म्हणजे फास्टचं कला अवगत होऊ शकते. आणि जर तुमचं बेसिक कच्चं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी एक बेसिकची सिरियल तुमच्यासाठी तयार करावी, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी अतिउत्तमरित्या तुम्हाला बेसिक मॅथ्स सांगण्याचा प्रयत्न करेल. चला आपण आपल्या थर्ड स्टेपकडे जाऊयात. थर्ड स्टेप आहे बाळांनो, मेंटेन द मिस्टेक नोटबुक. आता बघा या ठिकाणी काय मी म्हटलंय, तर एक मिस्टेक जे आपल्या चुका होतात त्याच्यासाठी नोटबुक मेंटेन करा. परंतु आता आपल्याला नोटबुक मेंटेन करणं शक्य नसेल तर काय करायचं, त्या चुका लक्षात ठेवायच्या. पण कशा ठेवायच्या, तर हे सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळचं घरी अभ्यास करत असाल त्यावेळेस तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येतो आणि तुम्ही असं म्हणता की उद्या जाऊन सरांना विचारू, परंतु तिथं गेल्यावरती दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये आठवतच नाही की सरांना नक्की विचारायचं काय होतं. तर यासाठी काय करायची, तुमची जी नोटबुक आहे ना बाळांनो, त्या नोटबुकच्या समासामध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम जाणवला आहे तो लिहायचा. उद्या मी सरांना विचारणार, तिथं पेन्सिलनं लिहा. आणि काय विचारणार असेल हे डीप मध्ये लिहायचं असेल ते देखील लिहा. म्हणजे जेणेकरून काय होतं, तुम्हाला दुसऱ्या दिवशी जास्त त्रास होणार नाही आणि स्टडी करताना जो प्रॉब्लेम येतो ना तो दुसऱ्या दिवशी कमी प्रमाणात आठवतो. ज्या मुलांना आठवतो, जे मुलं धाडस करून टीचरला विचारतात त्यांचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतात. परंतु जे मुलं धाडस करून विचारत नाहीत त्यांचे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम्सच राहत असतात. विशेष म्हणजे प्रॉब्लेम राहायला मेन कारण असतं की तो प्रॉब्लेम काय आहे हाच नोट नाही झाला, त्याला समजला नसेल तर तो प्रॉब्लेम राहतो. म्हणून चुका लक्षात ठेवा. माझा आतापर्यंतचा असा अनुभव आहे बाळांनो, ज्या विद्यार्थ्याचं एखादं गणित चुकतं सोडवताना, तर ते जर तो परत एकदा शिक्षकांकडून समजून घेऊन जर शिकला तर पुन्हा त्या गणितात त्याची चूक होत नाही. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना लाजला तो संपला हा सुविचार अंगीकारा आणि अडचणीत असेल तर नक्कीच आपल्या टीचर्सला विचारायला सुरुवात करा. चला आपण पाहूयात आपली नेक्स्ट स्टेप, जी चौथी आहे की परफेक्ट टाइम ऑफ स्टडी. सर्वात महत्त्वाची स्टेप्स, आजच्या व्हिडिओची सर्वात महत्त्वाची पद्धती, गणितासाठी कोणता वेळ योग्य असतो, कोणत्या योग्य वेळी स्टडी केल्यावरती गणित आपल्याला छानरित्या लक्षात राहतं. तर बाळांनो त्याच्यासाठीची वेळ आहे संध्याकाळची. तुमचं स्कूल सुटल्यानंतर कोण 5 वाजता घरी पोहोचत असेल, कोण 5:30ला घरी पोहोचत असेल, त्याच्यानुसार तुमचं आवरून झाल्यानंतर 5 ते
साधारणतः 6.5 या कालावधीमध्ये जर तुम्ही गणित सोडवलं तर तुमच्या ते गणित छानरित्या लक्षात राहतं आणि हे तुम्हाला चेक करायचं असेल तर कंटिन्युएशनमध्ये तुम्ही ट्रिक्स लगातार 21 दिवस वापरा आणि याचा रिझल्ट सांगा. 100% तुमच्यामध्ये बदल झालेला असेल होईल. आता तुम्ही बोलणार सर याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे का? परंतु सगळ्याच गोष्टी चेक करायच्या असतील तर थोडंसं ट्राय करून बघायला काय फरक पडतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काय आहे का बाळांनो? आपल्याला इथं कुठं त्रास होण्याची काही शक्यता नाही आहे. तर एकदा चेक करा, काय फरक पडतोय ते नक्की बघा आणि आशा करतो तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये डिफरन्स जाणवेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट गणित विषय असेल, अल्जेब्रा असेल, जिओमेट्री असेल, मॅथ्स 1 असेल, मॅथ्स 2 असेल, याच्यामध्ये जो गणितचा स्टडी करायचा असतो ना बाळांनो, तो प्रॅक्टिस सेट वाईज जर तुमचा स्टडी असेल ना तर तुम्ही गणितामध्ये आउट ऑफ आउट मार्क्स सहज पाडू शकता. म्हणजे काय, तुमचा अभ्यास हा सराव संचनुसार असावा. आता याचं उदाहरण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. इयत्ता 10वी 2 चलातील रेषीय समीकरणे. आता समजून घ्या, मी तुम्हाला एक वे सांगतो कसं ध्यानात ठेवायचं असतं. 2 चलातील रेषीय समीकरणे म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असं इंग्लिशमध्ये नाव आहे. आणि या पाठाचा स्टडी करत असताना आपल्याला काय आठवलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बाळांनो, तुम्हाला आठवलं पाहिजे याच्यामध्ये एकूण किती प्रॅक्टिस सेट आहेत. तर याच्यामध्ये एकूण 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5 असे 5 प्रॅक्टिस सेट आहे. बघा, लक्ष द्या. मी आत्ता जे तुम्हाला करून दाखवतोय हे तुम्ही स्टडीमध्ये अवलंब करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे. तर नक्कीच तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. धड्याचं नाव आठवलं की त्याच्यात आठवायचं एकूण किती प्रॅक्टिस सेट आहेत. ओके, मग तुम्हाला किती प्रॅक्टिस सेट आहेत हे आठवलं, तुम्ही लिहिलं. मग 1.1 मध्ये किती क्वेश्चन आहेत बघा. आता प्रॅक्टिस सेट आठवला, परत आठवायचं किती क्वेश्चन आहेत, प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये किती क्वेश्चन आहेत. मग किती क्वेश्चन आहेत समजलं की तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये काय आहे हे ऑटोमॅटिकली समजणार आहे. आता 1.1 मध्ये बाळांनो बघा, पहिल्यांदा एक ॲक्टिव्हिटी आहे आणि दुसऱ्यांदा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये पण 2 प्रकारचे इक्वेशन आहेत. एक एलिमिनेशन मेथडने किंवा सबस्टिट्यूट मेथडने आणि एक ASA रूलने सुटतं. ओके, तसंच तुम्ही 1.2 मध्ये गेला तर त्या ठिकाणी किती क्वेश्चन आहेत हे तुमच्या लक्षात येतं. त्या ठिकाणी ही 2 क्वेश्चन आहेत. मग 2 क्वेश्चन मध्ये पहिलं काय, पहिला आहे तक्ता पूर्ण करा आणि दुसरा आहे ग्राफिकल मेथडने सोडवा, म्हणजे आलेख पद्धतीने सोडवा. ओके, प्रॅक्टिस सेट किती आहेत समजलं. प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन किती आहेत की लगेच प्रश्न पडला पाहिजे कोणते क्वेश्चन आहेत. 1.3 मध्ये देखील तुम्हाला 2 क्वेश्चन आढळून येतील. एक क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट, ॲब्सोल्यूटच्या किमती काढा. आणि दुसरा आहे सॉल्व बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूलने सोडवा, म्हणजे क्रॅमर्स रूलच्या साह्याने सोडवा. 1.4 मध्ये गेल्यावर एकच प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये 4 एक्झाम्पल आहेत. सराव करायला असेल, ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांना लक्षात येत असेल. आणि 1.5 मध्ये वर्ड प्रॉब्लेम आहेत. वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. 1.1 नुसार सोडवा. तर तुम्हाला समजलं असेल प्रॅक्टिस सेट वाईज कसा स्टडी करायचा. जर अशा स्वरूपाचा तुमचा स्टडी झाला तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळवणं सहज सोपं आहे. आणि तुमच्या जोडीला मी तर आहेच. माझ्या या एज्युट्रिक्स बाय विनोद सर या चॅनलवरती जे मी व्हिडिओज अपलोड करेल त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी ट्रिक्स सांगितल्या जातील, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. आणि आशा करतो मी दिलेलं नॉलेज किंवा मी दिलेल्या स्टेप्स तुम्ही फॉलो करचाल. हे ज्ञान तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे. जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.